जेवण केल्यानंतर घरी गेल्याशिवाय पर्याय नाही. गण इथं कूलर लागलेले आहेत तात्या, कूलर आहेत. आला शीतळ शांतीचा फार बरं झालं हे शीतळ शांती लावली, वारा लावला म्हणून आला शीतळ शांतीचा वारा. पण त्याने सुख झाली या मनाला नाही. महाराजची विशेषतः हे आहे की गरमी आत आहे आणि कूलर वर आहे. बरेचसे लोक डोकं गरम झालं म्हणजे ते कोणतं ते लावतात. शिवाजी भाऊ कोणतं दिलं ते? एक रत्न नाही, नवरत्न तेल लावतात. नवरत्न तेल लावा नाहीतर 10 रत्न लावा. आतली जी अशांतता गेल्याशिवाय सुख नाहीये. मनाच्या तळमाळे चंदने ही अंग पोळे, चंदने ही अंग पोळे, चंदने ही अंग पोळे, मनाच्या तळमाळे चंदने ही अंग पोळे, चंदने ही अंग पोळे, चित्त समाधाने तरी विष वाटे सोने. चित्त समाधाने तरी विष वाटे सोने, तरी विष वाटे सोने, तरी विष वाटे सोने. मनाच्या तळमळे चंदन ही अंग पोळे, चित्त समाधाने तरी विष वाटे सोने. तात्या, विषासारखं वातावरण असलं तरी सुद्धा तिथं माणसाने समाधानी असेल तर तो मनुष्य सुखी. ऐका, ज्याचे विचार भाऊ पवित्र आहेत ना, शुद्ध आहेत ना, असा व्यक्ती तुम्ही कुठेही असू द्या, तो मस्त राहतो. एखाद्या बंगल्यात राहतो पण अस्ताव्यस्त राहतो. मस्त रहा, मस्ती राम मस्ती में, आग लागो बस्ती में. काही माणसं मस्त आहेत, काही व्यस्त आहेत, काही अस्ताव्यस्त आहे. बरं का? कधीही माणसाने तात्या संधीचं काय केलं पाहिजे? संधीचं सोनं केलं पाहिजे. आजचा जो प्रसंग आहेत ना, शिवाजी भाऊचे जे पिताश्री आहे ते वैकुंठवासी आहे. ठीक आहे, आता ते खोटं आहेत हे 100% देवाला माहिती, त्यांना माहिती. अजूनपर्यंत आम्ही एकही पत्रिका पाहिल्याने नरकवासी. आयुष्यभर त्यांनी दारू पिऊन आईबापाला त्रास दिला, ते सुद्धा शेवट नरकवासी लिहित नाही. तुम्ही वैकुंठवासी लिहा, कैलासवासी लिहा, पण तो व्यक्ती नरकामध्ये मार खात असतो. तुम्ही कीर्तन करा, नाहीतर भजन करा, नाहीतर काहीही करा. फक्त आम्हाला टोली जंग महाराज लावून. कोणते जंग? काय लोक शब्द आहे त्याला माहीत नाही. टोले जंग महाराज लावले, भरपूर समाज जमवला आणि शेवट गोड केला. शेवट गोड याने होत नाही. ऐका, ज्या दिवशी आपली वृत्ती प्रभूमध्ये स्थिर झाली आणि प्राण गेला की तो दिवस गोड झाला. तो दिवस गोड झाला. तर माझी विनंती आहे, टाळी वाजण्यापेक्षा आम्ही आता कामाला लागू. आता मी आज बातमी ऐकली, कुणीतरी महाभाग्याने भाग्याने दादा पंढरपूरला गेला. 70-80 वर्षाच्या म्हाताऱ्याला तिथं सोडून निघून आला घरी. आता वारकरी आहे का मारेकरी हा? अशी दिवस पुढे येणार आहेत ना. पुढं भविष्यामध्ये 10 दिवस 10व्यापर्यंत लोकाला वेळ नाही आहे संजीव.
5 दिवसावर आली, 5 दिवसावर. आणि काही अशी बी प्रथा निघणार आहे, निघाली असं मला कळालं. दावा करायचा ना तर सर्व साहित्य तुम्हीच घेऊन या, अशी दिवशी कीर्तनकारावर. महाराज टाळकरी तुम्हीच पा, संघ हे संघ नाहीये, संघ तुम्हीच आणा, गाणारे तुम्हीच आणा, ब्राह्मण पण तुम्हीच आणा, न्हावी पण. अरे न्हावी आम्ही आणू पण डोकी करायची कोणी? किती कठीण आहे हो. आणि असं बी महाराजजी की दक्षिण दिशेने कावळा आला तर तो उद्धार झाला, वरून आला तर कोणत्या दिशेला गेला. गुरुवर्य नारायणगिरी महाराजांचा कावळ्यावर भरोसा नव्हता. कावळा कुणी येऊ द्या, आपण आपल्या शक्तीने आपल्या मनाने अगोदरच उद्धरून जा, आपुली आपण करा सोडवण. संतांची अभंग केवळ गाण्याकरता नाहीये, सांगण्याकरता नाहीये, ऐकण्याकरता नाहीये. सांगाने न लगे करणे आपण, मोलाही वचन वाढ आहे, मोलाही वचन वाढ आहे. सांगणे न लगे करणे आपण, मोलाही वचन वाढ आहे. मोलाही वचन वाढ आहे. सांगणे न लगे करणे आपण, स्वतः करा. बहुतेक मुलं सुद्धा आता आईबापाचं ऐकत नाही का? याच बापाने बापाचं ऐकलं नाही म्हणून हे पोरं बापाचं ऐकत नाही. नाही कळलं तुम्हाला? मग बरं झालं. मग आता आईबापाने बोलून सांगितल्यापेक्षा करून सांगा. आईबापाच्या हातातलाच फोन पडला नाही तर पोरं काय करणार आहे? अभ्यास कसा करतील? आयुष्यभर भजन पूजन करून मनुष्य बाप मेला आणि पोरं वाईट वागले का? आईबापांनी खूप साधना भजन केलं पण मुलाला वेळ दिला नाही म्हणून त्यांच्यावर ही वेळ आली. विठ्ठल विठ्ठल. अशी वेळ येऊ नये की काय वेळ आली हो त्याच्यावर, असे लोक म्हणतात. वेळ काळ नाही कवनाचे हाती, वेळ काळ नाही कवनाचे हाती, वेळ काळ नाही कवनाचे हाती, वेळ काळ नाही कवनाचे हाती. म्हणून याचे ते देव करा, म्हणून याचे ते देव करा. माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम. म्हणून या देव देव करा, म्हणून या देव करा. वाणी तुझे वर्णी गुण नाम, माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम. वेळ काळ नाही कवनाचे हाती, म्हणून या चित्ती देव धरा. आमच्या हातामध्ये घड्याळ आहेत पण वेळ आपल्या हातात नाही आहे. आमच्या घरी पलंग गादी मोठी आहे, कूलर आहेत पण झोप आमच्या हातात नाही आहे. पक्वान्न आहेत पण भूक आमच्या हातात नाही आहे. आपल्या हातामध्ये फक्त आणि फक्त देवाचं स्मरण चिंतन करून घेणं, करणं आणि करून घेणं. आता करा असं नका म्हणू, पाहू ना मग, पाहू ना मग, करू ना मग, पुन्हा करू ना मग. आता करू नका, पाहू नका, आता लगेच करा, लगेच करा. करता करता किती दिवस गेले महाराज. काय भजनाशी उरले ते पाहिगा. तुमच्या तात्याचा पाय मोडला म्हणून ते खाली बसले, पाय मोडला तर खाली बसले. बघा शरीर किती कमजोर आहे, कधी मोडेल, कधी तुटेल, कधी पडेल. म्हणून जागते रहो, काही सोते रहो. बस आता जागा.
मोलाची घडी जाते वाया विन, न मिळे मोल धन देता कोडी, जागा होई करी हिताचा उपाय, जागा होई करी हिताचा उपाय, तुका म्हणे हाय करशी मग हाय. एक जण मला म्हणे महाराज तुकू मला हाय पाठवा हाय, मला म्हणे माझ्याकडे हाय नाही, माझ्याकडे हरी हरी आहे. काय हाय पाठवा, कोणापाशी हाय नाही आहे, सारे हाय आहेत महाराज. काही करा, काहीच कमी नाही आहे. तरी म्हातारा म्हणतं बाबा काय सांगा, ती सुनबाई मला टायमावर चहा पाहिजेत नाही. बघा तुम्ही आता का ते. आणि सुन म्हणते बाई मी या म्हाताराला किती पाहिजे तिच्या लक्षातच राहत नाही, करावा तरी काय. म्हणून सांगतो की शरीर अशीपर्यंत, जोपर्यंत शरीर चांगलं आहेत ना तोपर्यंत आपण आपल्या घरी चला. विठ्ठल विठ्ठल सकाळी नुसतं दर्शन केलं, 2 मिनिटं दर्शन केलं की 2-2 तास गप्पा चालतात. या गावच्या नाही, तिकडं सांगतो मी तुम्हाला. 2च मिनिटं दर्शन असतं, बाकी अशा गप्पा रंगतात महाराज. टाळी वाजू वाजवतात त्या. ते म्हणतो घे टाळी. साधकाने आयुष्याचं मोल करून एक एक सेकंद देवाच्या नामात घाला महाराज. कधी रोग येईल हे सांगता येत नाही, कधी रोग तिकडून आक्रमण करेल काही सांगता येत नाही. विठ्ठल अनेक रोगाचे नावे सांगू किती, अखंड असती जडून या. वैरिया निद आली, माऊली म्हणतात वैरिया निद आली, आता धुंदवे माझी सरिली, ये मानितो सपिली मुकला जेवी. ज्ञानेश्वरी आणि गाथामध्ये असे काही दृष्टांत आहेत. कीर्तन करायला इकडं तिकडं पाहायची गरजच नाहीये. वैरिया निद आली म्हणजे वैर्याला जर झोप आली ना तर पाठीमागच्या लोकांनी असं मानू नये की त्याचं वैर संपलं. पुन्हा सांगतो, मरण्याच्या अगोदर वैर, ऋण आणि शत्रुत्व सोडून मगच मरा. विठ्ठल विठ्ठल ऋण वैर हत्या गात्यातला दाखला येतात. त्या ऋण ठेवून मरायचं नाही म्हणे. माझ्या अंगात ताकद आहे म्हणे, माझ्या अंगात भुजबळ आहे. भुजबळ कोणतं बळ? भुजबळ आहे. कोणतंही बळ असू द्या, पण ज्याचे पैसे घेतले असतील, उसने आणले असतील, त्यांचं परत करा, नाहीतर त्यांच्याकरता आम्हाला जन्म घ्यावा लागेल. विठ्ठल विठ्ठल फुकटची तंबाखूला चुना पण घेऊ नये. एक तर तंबाखूच खाऊ नये, पण जरी जर घेतली तर फुकटचा चुना सुद्धा खाऊ नये म्हणे. बाबा असं मी ऐकलं होतं. एकाने जेवण केलं, पत्नी म्हणे अहो गाय घेऊन जा चरायला. आता सवय होती तंबाखू खायची. आता नेमकं ती जर्सी गाय बाहेर आले आणि ते सहज तिने असं कमरेला ती गाय असं ती चरड बांधलं, केशातून पुडी काढली. पुडी काढल्यानंतर त्याची बरीचशी विधी असो संजू भाऊ त्या तंबाखू खाण्यासुद्धा. ती पुडी काढायची, अगदी जी घाण आहेत ते टाकून द्यायची, चांगली चांगली खायची. आणि पुन्हा चुना लावून अगदी टाळी वाजवून मग हे करून मग होट असं लांबवून मग व्यवस्थित ठेवायची, मध्ये पार्किंग करायची. पार्किंग नेमका तिने त्या टाळी वाजता गिरिजानाथ महाराज त्या गाय बिचकली, गाय डचकली. ती गाय इतकी उंदळली महाराज ना, तर त्या माणसाचं ते चरट सुटलं नाही.
पॅक झाली आणि त्या कोपाटीमध्ये त्या काट्यामध्ये जाऊन तो मनुष्य गेला. म्हणून तंबाखू खाऊ नका. खा म्हणा पण टाळी वाजू नका, बस काही अडचण नाही. दारू गांजा तंबाखू भांग बायका पोराची पांगा पांग. विठाला 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 कुंडली वर हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. सिगरेट पाकिटवर लिहिलं असतं की याने कॅन्सर होतो. तंबाखूवर सुद्धा लिहिलं असतं की याने कॅन्सर होतो. तो वाचित खातो म्हणजेच डोळे असून आंधळा आहे की नाही. मग आता तरी गेले टळले प्ररतीन, गेले तळले प्रदीन गायनीत सुरांनी जशी अजून, गायती सुरानी अजून करा काही दान आजी करवडे करा काही दान नका दाखो कोणी लोचन वासुदेवा करीतो फेरा, वासुदेवा करीतो फेरा, वासुदेवा करीतो फेरा, वासुदेवा करीतो फेरा. आंधळी ती तुका म्हणे संसारी, जीही नाही हारी ओळखीला. कोण आंधळे? असोनी हात पाय डोळे झालो मी आंधळा. असोनिया बोला बोला सारे बोला. कोणी आंधळा, असोनी हात पाय डोळे झालो मी आंधळा. असोनी हात पाय डोळा झालो मी आंधळा. की नाम तुझे लागला वाचे शिसाळा. मुखे नाम तुझे लागला वाचे सीता. मुखी नाम तुझे लागला वाचे शिसाळा. मुखे नाम तुझे लागला वाचे सीता. आंधळ्या जीवीचे तो जाणतो धर्म आंधळ्या आलो मी का, देई माझे माझे वर्ण आंधळ्या विवेक. तो जाणतो धर्म म्हणून आलो मी का, देई माझे माझे वर्ण. असोनी हातपाय डोळे झालो मी आंधळा. मुखी नाम लागला तुझे वाचीशी चाळा. आंधळे पांगळे मुके बहिरे जोगे, बघा रूपकं कशी सुंदर सुंदर आहेत. वासुदेव प्रकरण खूप सुंदर चांगले आहेत महाराज. ओले मर्तिकेचे मंदिर, आत 6 जण वासुदेव आहेत. एक जण म्हणे महाराज यावर्षी आमचा सारा वासुदेव झाला म्हणे. यावर्षी एवढा खर्च केला, लाखो रुपये खर्च केला दादा, आणि सारा काय झाला? वासुदेव झाला. तो वासुदेव म्हटला असता तर झाला नसता. कर जोडून विनवितो तुम्हारे, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्हारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. जाणारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. वर्षाची गणनारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. वर्षाची गणनारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. मध्ये दुःख यातनारे तुम्ही वासुदेव 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 म्हणा. वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही आठवा मधुसूदना
हाय, आम्ही म्हणा का तुम्ही म्हणा, हरिमुखे म्हणा. शतवर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना, तुम्ही आठवा मधुसूदना. आठवण देवाची करा. एका म्हाताऱ्याला त्या नातवांनी प्रयोग करून त्याची वाणी केली होती. तो म्हटलं म्हणा वासुदेव. तो म्हातारा म्हणतो काय वासन कशा काढला म्हणे वाई. पुण्य नसेल तर मुखात देवाचं नाव येणार नाही. मनुष्य देहामध्ये भजन रामकृष्णारी जप करून, नाम हा दीप आहे, प्रकाश आहे, आणि याच ध्यान जप करता येतो. भजन बिना जल जइयो जीवना, भजन बिना जल जइयो जीवना. भजन बिना जग जइयो भजना, भजन बिना जग जइयो जीवना. भजन बिना जल जइयो जीवना, भजन बिना जल जइयो जीवना. भजन बिना जल जइयो जीवना, भजन बिना जग जइयो. मंदिर सुना एक दीप बिना रे, मंदिर सुना एक दीप बिना रे, दीप सुना एक तेल बिना, दीप सुना एक तेल बिना. राम भजन बिना जल जइयो जीवना, भजन बिना जल जइयो जीवना. वा दादा, याला म्हणावं जुनं खाणं जुनं गाणं. आता बहुतेक कीर्तनामध्ये शपक चालेल, शपक अभंगन, शपकच चालू आहे सर्व. जेवढं शपक तेवढं पाकिट जास्ती आहे का. त्याला माग घेऊन जातात, त्याला माग घेऊन जाता येईल, माग घेऊन जा ना. विठाला विठाला विठ्ठल. आमची गुरुवर्य बेटामध्ये सप्ताह असतानंतर कोणी शेपक चाल काढली तर महाराज ओरीतून कुटियातून बाहेर यायचे आणि चौबदार पाठवायचे, आणि नंतर महाराज यायचे आणि सांगायचे पो देवाची संतांची भजनं गा, पुण्य होईल तुम्हाला. शपक गायलं तर लोक वावा करतील, टाळ्या वाजवतील लोक. वा 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 वा, का कुत्रा वावा करीत नाही का हो? लोकाची वावा कधी आपण सत्य मानू नये. श्री लोक असे, लोकाच्या भेनं आपण जीव जरी दिला तरी लोक मागं चर्चा करतील. पेटी मास्तर तो मेला पण मनापासून नाही मेला. लोक काय म्हणतील, तो मेला पण मनापासून नाही मेला. लोकाच्या बोलण्यावर लक्ष द्यायचे नाही. सबसे बडा रोग क्या कहेंगे लोग. म्हणून आपल्या आपल्या मस्तीत राहत खेलो अपने रामय साथ, जैशी वैशी करो बात. आपण आपल्या मस्तीत राहावं, आपल्या ध्यानात राहावं आणि नाम जप करीत राहावं. माणसं हे करत नाही. सर्व जाणून मुजून माणसं मरायला लागले, मागचे पुढे गेले. बापाच्या अगोदर मुलगा जातो, नातू जातो. म्हणजे माहिती असून सुद्धा मनुष्य हाताने डोळे बंद करून डोळे लावून घेतात, पण सावध होत नाही. अभंगाचं पहिलं शरण. येऊनी नरदे जागते लडो. जय हो. येऊनी नरदे जागते लडो. येऊनी नरदे जागते लडो.
म्हणते बाबा तुझ्या पाया पडते, तू असं करू नको. आई बापाचं नाही ऐकत मुलं. बापाच्या कडेवर मुलगा होता, त्याच्या हातामध्ये पतंग होता. मुलगा म्हणतो पप्पा दोर माझ्या हातात द्या ना. बाप म्हणला अजून तू लहान आहे, कधी दोर ओढावा तू लक्षात येणार नाही, तू थोडं थांब. पण मुलगा ऐकत नाही म्हणून बापाने दोर त्याच्या हातात दिला. हातात दिल्याबरोबर त्या पोराने दोरा सोडून दिला. पतंगही गेला, दोराही गेला आणि सारंच गेलं. आपला दोर पोराच्या हातात लवकर देऊ नका, देऊ नका, ठेवू बी नका. मग करा काय? जबाबदारी पार पडल्यानंतर, लग्न कार्य झाल्यानंतर बस आपण आपल्या भजनात राहा बाबा. बस जाती आईशी घडी पुन्हा नाही. मला वाटत नाही की आपण घरी जाऊच असं वाटत नाही मला. काय भरोसा आहे? आता प्रमाण आमचं लगेच पाठ आहे, क्या भरोसा है इस जिंदगी का. पण प्रमाण म्हणून टाइमपास करण्यापेक्षा प्रामाणिक बना, काम होईल. विठ्ठल विठ्ठल हरे विठ्ठल 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 विठ्ठल. हो, दादांनी प्रमाण दिले होतं. मंदिर दीप बिना. कोटीचं मंदिर आहे पण त्या मंदिरात देवाच नाही. 4 एकराचं तळ आहे पण त्यात पाणीच नाही. खूप आभाळ आहे पण पाऊसच नाही. का पाऊस नाही काही माहिती नाही महाराज. बरं सध्या आता यावर्षी दादा देवाने काही पट्ट्यावर घेतले आणि काही पट्ट्याखाली घेतले. विठ्ठल 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 हो. जो भजन करतो त्याच्या शेतात पाऊस नाही आणि जो कायम माऱ्यादाऱ्या करतो त्याच्या शेतात पाऊस. मग तो म्हणतो बरं का तुमचा देव. देव काही करत नाही महाराज. देव हा समान आहे. तर त्याने ठरवलं ना, जो माझं भजन करणार नाही त्याला मी प्राणवायू देणार नाही, प्रकाश देणार नाही. काय करणार महाराज? त्याचे उपकार आहेत. तू आम्हाला देवाने आंधळं पण केलं असतं, पांगळं पण केलं असतं, आंधळं केलं असतं, पण आम्हाला देवाने सबराबरीत पूर्ण इंद्रिय दिले ना हो. दिले इंद्रिये हात पाय डोळे कान भगवंताने पूर्ण दिलं महाराज. लोकाला काही आंधळे आहेत, काहीला पांगळे, काहीला डोळे नाही आहे, काहीला हात नाही आहे. पण आपण असं का करावं? जे आहे त्याचा उपयोग करून जेणे तो जोडशे नारायण नाशे जीवपन भवरोग. एक जण म्हणे महाराज 80 वर्ष झाले अजून पठ्ठाला एक गोळी लागलेली नाही म्हणे. अजून मी निरोगी आहे म्हणे. मला हाच रोग आहे, तू निरोगी आहे. मी निरोगी, हाच रोग आहे की नाही? मी निरोगी, मी हा परमात्म्याचा अंश आहे आणि त्याने देहाला लावलं का मी निरोगी, हाच रोग आहे. देह नोहे मी ये सरे आ, देह नोहे मी ये सरे, देह नोहे मी ये सरे आ, देह नोहे मी ये सरे. उरला उरे विठ्ठल, उरला उरे विठ्ठल, मनवून लावो
तुमचं वय किती आहे? म्हणजे 50 वर्ष वय झालं म्हणे. ऐका ना, 50 वर्ष वय झालं की पुढचा अंक येतो 51. वनात जा. जुन्या काळामध्ये राजे रजवाडे जंगलात जायचे आणि संन्यास घ्यायचे, वानप्रस्थ आश्रम. आता जंगल राहिलं नाही. आता आपल्या घरामध्येच एकांतात एक खोली, त्यामध्ये एक सुंदर देवाचा जो आवडता त्या देवाचा फोटो लावून त्याच्यासमोर भजन गा. एक्कावन, 52. पुढं लगेच पण आहे पहा. अजून पण घरीच आहे का? पण, 53, 54, पुन्हा पुन्हा 55, पुन्हा पण 56. मग पुढं 60 बुटी आणि 61 महाराज. 61 म्हणजे हिंदीमध्ये षट म्हणजे एक शिवी आहे. 61, 62 शिवी आहे. पण ते आमचं रोज ऐकून 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 काही वाटत नाही आम्हाला. 61, 62, 63, 64, 65 किती सट आहे. विठ्ठल विठ्ठल. हो, 71, 72 इतकं जगूच नाही माणसाने. आमची गुरुवारी महाराज सांगायचे, जास्ती जगण्यापेक्षा थोडं जगा, पण देवा करता जगा. मला खरं सांगा, दिवा जळतो कशा करता? तुम्ही झोपले का सारे? तुम्ही आम्ही खेळी मिळी. मी आजचं कीर्तन काही उक्त घेईल नाही आहे. बहुतेक काका उक्त्या कामामध्ये माणसाला हे करता येत नसतं. रोजाचं कामामध्ये तुम्हाला माहीत नाही आहे रोजाचं काम आणि उक्त काम. उक्त काम असेल महाराष्ट्री तर 7 वाजता महिलाला जेवण भूक लागत नाही, तहान लागत नाही, काही होत नाही. लगेच 7 वाजता लगेच शेतात तयार. आणि त्याच महिला तर रोजा नसतील ना तर 11पर्यंत उरकतच नाही. आणि आल्यानंतर मग लगेच पहिलं त्यांना काय पाहिजे? पाणी पाहिजे. आणि मग ते घरचं पाणी नाही, पुन्हा बाहेरचं पाण्यावर आणून द्यायचं. मग 1 तास झाला की पुन्हा लगेच काय लागते? लगेच तहान लागते. मग दुपारची सुट्टी. मग लगेच पुन्हा 5 वाजले, भाऊ आमचा टाईम झाला. आणि येताना म्हणजे असं वाटतं नोकराला की काम कमी व्हावं आणि पैसे जास्ती मिळावे. आणि मालकाला वाटतं काम जास्ती व्हावं आणि पैसे कमी. दोन्ही बेमान आहे. विठ्ठल विठ्ठल. हो, इमानदार व्यक्ती जगात सर्वात सुखी आहे. इमानदार व्यक्ती, इमानदार असावं. मी सांगत होतो, दिवा जळतो विझण्याकरता. मातीच्या घटात जर दिवा लागले असेल ना तो दिवा दिसत नाही, प्रकाश बाहेर येत नाही. पण स्फटिकाचा दिवा असेल तर तो प्रकाश आतही असतो आणि बाहेरही असतो. म्हणजे गुरुवर्य नारायणगिरीजी महाराज, किसनगिरीजी महाराज, हे संत महात्म्यांचा प्रकाश आतही होता आणि बाहेरही होता. गुरुवर्य ब्रह्मलीन सद्गुरू नारायणगिरीजी महाराज सुरुवातीला असे बोलायचे, तर का बोलायचे ते आता कळलं आम्हाला. विठ्ठल विठ्ठल. होते तेव्हा कळाला नाही आणि आता कळून काही फायदा नाही. कुंभाराने अगोदर माती आणल्यानंतर माती गाळून पूर्ण भिजून पूर्ण बारीक तुडल्याशिवाय भिजल्याशिवाय आकार देतो. आतून हात लावतो, बाहेर थापटणं लावतो, त्याला आकार देतो. एवढ्यावर थांबत नाही तर त्या मडक्याला आव्यामध्ये भाजितो. भाजल्यानंतर मग वर काढतो आणि मग तो वाजून पाहतं. ते कसं वाजतं? टनटन वाजलं पाहिजे. टनटन वाजलं तर ते मडकं पक्क आहेत. काही मडके टनटन नाही वाजत. वाजावं महाराज तुम्ही. बदबद वाजणं वेगळं आणि टनटन वागणं वेगळं.
एखादा खडा बारीक कंकर जर त्या माठाला असेल ना तर तिथून पाणी बाहेर येईल. अहंकार रूपी खडा जर असेल तर कितीही परमार्थ करा दिवा लागणार नाही महाराज. अहंकार ओंकार बनावा, अभिमान भगवान बनला तर काम झालं. आणि हे होतं याच देहामध्ये. असा लाभ अशी संधी पुन्हा पुन्हा येत नाही. विठ्ठल विठ्ठल कोठे नाही पुढे घ्यावया विसावा, 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 अरे कोठे नाही पुढे घ्यावया विसावा. फिरून या गावा, फिरून या गावा आल्या विना कोठे नाही पुढे घ्यावया विसावा, कोठे नाही पुढे घ्यावया विसावा. फिरून या गावा, फिरून या गावा आल्या विना कोठे नाही पुढे घ्यावया विसावा, कोठे नाही पुढे घ्यावया विसावा. कोठे नाही पुढे घ्यावया विसावा, फिरून वायगावा आल्या विन. काही नाही काही नाही काही नाही झालं. किती भीती पा माणसाला मरणाची आहे का. तुका म्हणे वाहे मरणाचा धाक, तुका म्हणे वाहे मरणाचा धाक, म्हणे वाहे मरणाचा धाक, तुका म्हणे वाहे मरणाचा धाक. रक्षण उपाय करुणी आसे, रक्षण उपाय करुणी आसे, रक्षण उपाय करुणी आसे. कीर्तन सोडून लगेच मी सुद्धा घाबरलो महाराज. तुम्हीच नाही घाबरले, मी बी घाबरलो. तुम्ही घाबरा नाही तर नका घाबरू. तो येणार म्हणजे येणार. कोण? हा, काळ येणारच आहे. काळ यायच्या आत आपलं भजन, आपलं स्मरण, आपला मुक्काम गाठून घ्या. म्हणून महाराज म्हणतात हा देहरूपी सूर्य मावळाच्या आत आपण आपल्या मुक्कामी पोहोचतवा अभंगाचं द्वितीय चरण. उजेडा सरसी न चलती वाट, 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 उजेडा सरसी ठाकरी न चलती वाट, उजेडा सरसी
उजिडा सरशी न चलती वाट पुढील बोभाट जाणून या. दृष्टांत सोपा. जोपर्यंत फोनमध्ये डाटा आहे तोपर्यंत पाहून घ्या. काहीही पहा पण वाया घालू नका. 1.5 GB कंपनीतर्फे डाटा प्रत्येक फोनला येत असतो की नाही. काही एक माणूस म्हणे तू आता चिगट, तू ना आजचा डाटा आपण उद्या वापर म्हणे. उद्या आजचा डाटा उद्या कामा येतो का टेलर? आजचा डाटा उद्या कामं येत नाही. म्हणून आज काहीही पहा पण वापरून घ्या. काही नका पाहू म्हणा पण सांगतो एक असं. पण डाटा संपला कशावरून? डाटा संपला त्याचं लक्षण आहेत की फोन फास्ट चालत नाही. आणि ज्याचं घरात काही चालत नाही समजून घ्यावं काय संपला. म्हणून जाग रे जाग दादा मोठे घडत अंधारे. जाग रे जाग दादा मोठे घडत अंधारे. फार गोड प्रमाणे मला पूर्ण आठवण दादा ते आता. दादा जाग रे जाग दादा मोठी गडद अंधारी. पुढं फार गडद अंधार आहे महाराज. जंगलातली विहीर असावी आणि त्या विहिरीमध्ये एखादा जीव पडावा. आता ती आंधळी विहीर, आंधळ्या विहिरीमध्ये आंधळा जीव पडला त्याला कोण पाडणार आहे महाराज. जंगलातली विहीर म्हणजे गवताने झाकलेली विहीर, खोल आहेत आणि त्यात जीव पडला तर तिथं कोण जाणार पाहायला. म्हणून जोपर्यंत श्वास आहेत शक्ती आहे तोपर्यंत आपण रामकृष्ण हरी हा मंत्र यात खंडना न पडू देता मन लागेल न लागेल, प्रेम लागेल असेल नसेल पण रामकृष्ण हरी जपत चला. फायदा काय होईल? जाळी महाकर्मे दावी निज सुख वरमे. दावी निज सुख वरमे. दावी निज सुख वरमे. जाळी महाकर्मे दावी निज सुख वरमे. दावी निज सुख वरमे. दावी चाल 3G जाऊ दे आता काय असेल. जाळी महाकर्मे दावी निजसुख वरमे. जसं प्रत्येक गाडीला मॅप असतं ना मॅप, तसं रामकृष्णारी हे मॅप आहेत. जवळ ठेवा. हे नाम दिवस असतानाच आम्हाला देवाच्या घरी पोहोचतं करतील असे संतांचं प्रमाण आहेत. वैकुंठाशी जावे तुका म्हणे ज्याच्या नावे. तुका म्हणे ज्याच्या नावे. तुका म्हणे ज्याच्या नावे. वैकुंठासी जावे तुका म्हणे ज्याच्या नावे. तुका म्हणे ज्याच्या नावे. तुका म्हणे ज्याच्या नावे. वैकुंठासी जावे तुका म्हणे ज्याच्या नावे. तुका म्हणे ज्याच्या नावे. तुका म्हणे ज्याच्या नावे. वैकुंठासी जावे तुका म्हणे ज्याच्या नावे. तुका म्हणे ज्याच्या नावे. तुका म्हणे तशी जावे तुका म्हणे ज्याच्या नावे. अजून एक प्रमाण आहेत. पाविजे उत्तम निजस्थान. हरिपाठातलं प्रमाण आहे. पाविजे उत्तम निजस्थान. याची सुरुवात काय? आता आम्हाला तो अभंग पूर्ण पाहावा लागेल मग आठवल. आणि मला माहिती आहे टायमावर कोणी कोणाचं काम करत नसतं. ज्ञानदेव पाठ नारायण नाम. ज्ञानदेव पाठ नारायण नाम.
ज्ञानदेव पाटण नारायण नाम आमचं गोपाळ महाराजांनी काम केलं पहा आमच्या टाईमावर. ज्ञानदेव पाटण नारायण नाम पाविजे उत्तम निजस्थान. कुठं घर सोडू नका, बंगला सोडू नका, नातू सोडू नका, फोन सोडू नका, पण रामकृष्णारी जप बंद करू नका. बास रामकृष्णारी रामकृष्णारी. गावत नाचत बैकुंठ जाना, वैकुंठ लाभेल. पण आम्ही असं आहे की आम्हाला दिवस मावळाला गेला तरी आम्ही सावध होत नाही. महाराज म्हणतात किती विचित्र लोक आहेत, किती बेभान लोक आहेत की एवढा फेरा चुकून आले तरी पण सावध होत नाही. अभंगाचं तृतीय चरण. बहु फेरे आले सोनी ओळसा. 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 पुढे नाही ऐसा लाभ मग, पुढे नाही ऐसा लाभ मग. उजेडात रसी न चालती वाट. उजेडात रसी न चालती वाट. लाभ मग, पुढे नाही ऐसा लाभ मग. उजेडात रसी न चालती वाट. उजेडात रसी न चालती वाट. चलती वाट, चलती वाट. बहु फेरे आले सोसोनी ओळसा, पुढे नाही ऐसा लाभ मग. बहुता दिसा फेरा आला वाहे आला या नगरा. या नगराला फार दिवसानं फिरायला तर अगदी टाईमपास न करता या फेऱ्यात पडायचं नसेल तर आपण आपल्या तद्धाम परमम मम यद्गत्वा न निवर्तन्ते. आपलं घर ते आपलं, हे घर आपलं नाहीच आहे. देश वेश नव्हे माझा सहज फिरत आलो. आणि म्हणून संत महात्म्यांची दया, त्यांचं अंतकरण शांत बसत नाही आहे. गुलाबाचं फूल जर फुललं ना तर ते गरिबाला बी सारखं आहे, श्रीमंताला बी. डाव्या हातात घ्या, उजव्या हातात घ्या, रात्री सुवास घ्या, दिवसा घ्या, पहाटे घ्या, राग घ्या, तरी सुगंधच देणार. तर संत महात्म्याचं सांगायचं काम आहे. सांगता सांगता जर कोणाला पुण्य असेल तर एखादा तरी व्यक्ती आम्हाला वाटेत भेटला तर त्याचं भाग्य आहेत. अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे जाऊ सदावेत वाटे. तुका म्हणे जाऊ सदावेत वाटे. वाटे सदावेत वाटे. तुका म्हणे जाऊ सदा वाटे. वाटे तुका म्हणे जाऊ सदावेत वाटे. तुका म्हणे जाऊ सदावेत वाटे. सदावेत वाटे, सदावेत वाटे. सदा वाटे. वाटे तुका म्हणे जाऊ सदा वाटे. भेट तरी कोणी तरी, भेट तरी भेट कोणी, भेट कोणी. उजडच निचतील वाट, वाट उजडा सरस तरतील वाट.
उजेडात रसी रचले वाट पुढे बोभाट जाणून या पुढे पुढे बोभाट जाणून या पुढे बोभाट पुढे बोभाट जाणून या हा पुढे बोभाट पुढे बोभाट पुढे बोभाट 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 रे चला
वाट उजडास नडते वाट नाचते वाट नाचते वाट तुका म्हणे काय चालू साधा जाऊ साधावी तर वाटे बेटे तरी बेटो टाळे वाजवण्याकरता. बस टाईम झाला, 12:30 वाजून गेले. हरिभक्तपरायण वैकुंठवासी श्री भाऊसाहेब पाटील रुस्तुम पाटील हिवाळे त्यांची तिन्ही मुलं जे प्रेमी पारमार्थिक आहेत. भगवान करो भाऊसाहेब पाटलाच्या जीवाला परम शांती लाभो आणि तुम्हा आम्हाला भगवान भजन करण्याची बुद्धी देवो. ऐका, एक दिवस आपलं असंच श्राद्ध होणार, असाच मंडप राहणार, असेच गाणारे महाराज राहणार, गायनाचार्य मृदंगाचार्य राहणार, असंच कूलर राहणार, कीर्तनकार येणार, ते अभंग घेणार. नको नको मना, बस हात घेतील नक्की असं वाटतंय मला. आम्ही त्यांचंही ऐकणार नाही, कारण आम्ही आता बी ऐकत आहे म्हणून त्यांचं बी ऐकणार नाही. विठोबा रखुमा हरी विठोबार कुमार जय भोबार टाळी विठोबार कुमार हरि विठोबार कुमार 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 हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की विठोबार कुमार दोबार कुमार दोबार कुमार दोबार कुमार दोबार कुमार दोबार दोबार सर्व हिवाळी परिवार यांना धन्यवाद देऊन वडिलांचा कार्यक्रम त्यांनी सुंदर पार केलेला आहे. मातोश्री जिजाबाई अर्थात भगवान परमात्मा सर्वांना एक भजनाचं बळ देव. त्याकरता आपण सर्वांनी त्यांना शुभेच्छा किंवा त्यांच्या दुःखातून निवारण्याकरता दुसरा कोणताच प्रयोग नाही आहे. लोक येतील, भेट देऊन निघून जातील, पण त्यांचं दुःख तेव्हाच नष्ट होईल. तुका म्हणे नाम त्याचे आठवावे, तिने विसरावे जन्मदुःख. असं जन्माचं दुःख, मरणाचं दुःख हे आपण सोडून द्यायचं असेल तर मनुष्य देहामध्ये जी भजन आहेत हेच असणारं प्रकाश आहेत ते आपण 1 मिनिट करूया. त्यानंतर त्याला सर्वांनी भोजन करून जावं अशी एवढ्या परिवारांची विनंती आहे. पण त्या अगोदर 1 मिनिट मोठ्या प्रेमाने भजन, त्यानंतर सेवेला विराम द्यायचा. हरे रामा हरे रामा राम राम हरे 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 राम सारे हरे राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 कृष्णा हरे कृष्णा सर्वांचे टाळी वाजून हरे राम राम राम
राम हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 कृष्णा हरे कृष्णा हरे हरे प्रभु रामचंद्र भगवान की गिरिजी महाराज नारायण गिरिजी महाराज की सब संतन की पुरुष एकदा सर्वांना बंधन करून या ठिकाणी शिवेला विरून देतो. जय विठ्ठल जय जय विठ्ठल. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ओ जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल जय 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 विठ्ठल आ बोलिलेले कोरे वेडे वापुडे उतरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्धा नाही उच्चारला रे तारम्या फुला करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्धा तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पायावे किंकरा करा क्षमा अपराध महाराज तुम्ही ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम 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 कुंडली गोवर्धन विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की सद्गुरु नारायण गिरिजी महाराज की जय.